व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद झालेला आहे। व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झालाय, त्यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे। धाराशिव शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील कॅन्टीन बंद होण्याच्या मार्गावर आहे। 3 ते 4 दिवस पुरेल एवढाच गॅस शिल्लक आहे। गॅस पुरवठा न झाल्यास हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसेल। बस स्थानकातल्या कॅन्टीनमधून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय। अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा आहे तो बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे साहजिकच आहे की सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्याचा फटका बसतो। आता आपण आहोत धाराशिवच्या मध्यवर्ती बस स्थानकावर। इथली जी कॅन्टीन आहे, जिथं राज्यभरातून जी वाहनं येतात आणि प्रवासी येतात त्यांच्या सेवेसाठी हे जे कॅन्टीन आहे त्यासुद्धा कॅन्टीनमध्ये आता त्याचा फटका बसायला पाहायला मिळतोय। अगदी काही दिवसांपुरता शिल्लक असलेला गॅस इथं शिल्लक असल्याची माहिती इथले चालक देत आहेत। आपल्याकडे कॅन्टीन चालक आहेत। किती गॅस पुरवठा आहे आपल्याकडे आहे गॅस शिल्लक आता, आणि काय परिस्थिती? आता सध्याला 1 ला 2 टाक्या आहेत शिल्लक। 1, 2 ते 3 दिवस चालू शकते। त्याच्यानंतर जे होईल ते परिस्थिती अनुसार करू शकतायत। ते वरून जर भेटला तर ठीक आहे, नसता बंद करण्यात येईल। आपल्या कॅन्टीनला दररोज किती प्रवासी येतात की तिथं नाश्ता असं चहासाठी येतात, आणि किती गॅस दिवसाला लागतो? काय हजारो प्रवासी येतात दिवसाचे, कारण की येणार जाणाराचं हे नसतं, लिमिट नसते। कारण की आता सध्याला ना सण आहे चालू, नंतर त्योहार आहेत सगळ्याचे, ह्याचे पाडव्याच्या निमित्ताने लोक बाहेरचे येत असतात गावाकडं। कारण आता सणासुदीच्या दिवसामध्ये प्रवाशांची संख्या वाढते। जर गॅस पुरवठा झाला नाही तर पॅकेट बंद फूड एवढंच इथं दिलं जाऊ शकतं। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। आणि मुंबई महापालिकेचं कॅन्टीन सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेचं